मराठा आरक्षण जो 50% के ऊपर था, सर्वोच्च न्यायालय ने रद्द किया है। और ओबीसी का जो पॉलिटिकल आरक्षण था, डॉक्टर कृष्णमूर्ति जजमेंट के हिसाब से जब तक ट्रिपल टेस्ट नहीं होती वो वैलिड नहीं है। ये सब जो आरक्षण के विषय थे, मुस्लिम आरक्षण छोड़ के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे तभी सर्वोच्च न्यायालय में गए थे और उनकी जवाबदारी थी। 2010 में डॉक्टर कृष्णमूर्ति जजमेंट आया था, उसके हिसाब से ट्रिपल टेस्ट करना चाहिए था। मराठा आरक्षण में सर्वोच्च न्यायालय के घटनापीठ ने सुस्पष्ट निकाल दिया हुआ है और महाराष्ट्र में पहली दफा कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट पे बैठे हुए विरोधी पक्ष नेता गलत बयानबाजी कर रहे हैं, कोड का निकाल का अर्थ भी गलत बता रहे हैं। इसलिए मेरा उनको आह्वान है कि आप कोड का जो निकाल है, निर्णय है, वो उसी तरह से बताइए और महाराष्ट्र में घूमने के बजाय आरक्षण के अधिकार अभी राष्ट्रपति को दिल्ली को है, वहाँ जाके आप मराठों को न्याय देने का काम करो। विनायक मेटे ने आज मेळावा रखा है। ये मेळावा ऑफिशियली विनायक मेटे ये भाजपा के प्रचार समिति के मेंबर है और प्रमुख पात्र है। इसलिए मैंने कल बीड़ में भी बोला, ये जो मोर्चा है विनायक मेटे का, ये भारतीय जनता पक्ष का मोर्चा है, मराठा आवाम का मोर्चा नहीं है। मराठा आवाम यदि मोर्चा निकालती है तो हम उसका तहे दिल से स्वागत करेंगे और उनके साथ रहेंगे। इसलिए आज उनके मोर्चा को रिस्पांस ही नहीं मिला, 11 बजे से इंतजार करते रहे, एक भी मराठा संगठन का उसको सपोर्ट नहीं है और 5000 लोग भी वो जमा नहीं कर सकते। अभी जो आपने जो आरोप लगाया है मराठा आरक्षण देने को लेकर, फडणवीस सरकार ने जो सर्वे किया था, जिन जिन संस्थाओं को उन्होंने काम दिया था सर्वे का, तो उनके नाम बताइए। अभी ओबीसी पॉलिटिकल आरक्षण के लिए उन्होंने जो 4 दिन पहले पत्रकार परिषद ली और झूठी बयानबाजी की, उसमें उन्होंने बताया कि मराठा आरक्षण का स्टैट्यूटरी डाटा जमा करने का काम हमने 30 को दिया था और स्टैट्यूटरी डाटा जो जमा किया था गायकवाड़ आयोग का, ये सुप्रीम कोर्ट में हमने उसको सही ठहराया है। ये दोनों गलत है। 30 को उन्होंने जो सर्वे दिया था वो धनगर समाज का दिया था और 5 साल होने के बाद भी 30 ने ना रिपोर्ट दिया तो धनगर समाज को आरक्षण मिला। हकीकत ऐसी है कि जो संस्था ने मराठों का सर्वे किया था वो संस्था आरएसएस से संबंधित संस्था है, डायरेक्टली आरएसएस की लिंक उसमें है और वो संस्था के नाम आना नहीं चाहिए, इसलिए वो गलत बयानबाजी करके 30 का नाम बता रहे। उसमें लीड संस्था जो है रामबाबू माळगी प्रतिष्ठान है, प्रबोधिनी। अभी रामबाबू माळगी प्रबोधिनी संस्था किसको मालूम नहीं है, वो भारतीय जनता पक्ष के लोगों को प्रशिक्षण देने का काम करती है। उनका मराठा समाज में क्या संबंध है। दूसरी संस्था है शिवाजी एजुकेशन संस्था, इसमें नाम छत्रपति शिवाजी महाराज का है, बड़े आरएसएस का एक प्रचारक चलाता है बाला साहब सराटे बोल के। तीसरी संस्था है गुरु कृपा शिक्षण संस्था, जो आरएसएस का परिवार कल्याण में चलाता है। चौथी संस्था है शारदा कंसल्टेंसी, जो नागपुर परिवार से संबंधित है, उसके नाम में ही कंसल्टेंसी है। और कंसल्टेंसी का अर्थ क्या है आपको समझता है, उनका थोड़ा ही ये काम है। जो रिपोर्ट संस्था है गोखले इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस इकोनॉमिक्स एंड पॉलिटिक्स, उसको लीड संस्था रखना चाहिए था, वो नहीं करते। उन्होंने रामबाबू माळगी प्रबोधिनी को लीड संस्था रखा। आज उसके अध्यक्ष देवेंद्र फडणवीस है। इसलिए मेरी मांग है कि देवेंद्र फडणवीस ने रामबाबू माळगी प्रबोधिनी का राजीनामा देना चाहिए और वहाँ अपवित्र काम नहीं करना चाहिए। जो संस्था मराठवाड़े के भूमिपुत्र प्रमोद महाजन और गोपीनाथ मुंडे ने स्थापित की थी, पर उन्होंने कोई समाज के खिलाफ उसका वापर नहीं किया, राजकारण के लिए किया। देवेंद्र फडणवीस पहली बार मराठा समाज के खिलाफ उसका उपयोग किया है और सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर सिक्का मुर्तब किया है। इसलिए देवेंद्र फडणवीस ने वो संस्था का राजीनामा देना चाहिए। 15 तारीख के बाद रामबाबू माळगी प्रतिष्ठान के सामने हम हर रोज साखळी उपोषण करने वाले हैं। जब तक देवेंद्र फडणवीस रिजाइन नहीं देते, कांग्रेस का आंदोलन चालू रहेगा। सर, मेरा सवाल ये है कि दोनों समाज में असंतोष है, ओबीसी समाज है या मराठा है,
तो इसमें बैकफुट पर नहीं महाविकास आघाड़ी बिल्कुल नहीं है कि सच परिस्थिति ऐसी है, हमने कुछ गलत किया नहीं है। कॉन्स्टिट्यूशनल और जो 102वीं घटना दुरुस्ती है ये केंद्र सरकार ने की। 342(a)(1) से राज्य सरकार को अधिकार रहे नहीं, लेट डाउन प्रोसीजर से राष्ट्रपति को पूरे अधिकार है। राष्ट्रपति हमारे है नहीं है, राज्यपाल से प्रस्ताव भेजना है। अभी कोश्यारी जी के पास प्रस्ताव भेजने से 12 आमदारों को प्रस्ताव भेजा था, 9 महीने हुए, उसके ऊपर वो हर रोज सोते हैं। अभी मराठा आरक्षण का प्रस्ताव भेजने के बाद वो क्या करेंगे? तो जिनको आरक्षण देना ही नहीं है वो लोग चेयर पे बैठे हुए हैं। और 102वीं घटना दुरुस्ती का कानून बोलता है राज्यपाल द्वारा ही राष्ट्रपति को भेजना चाहिए। थँक्यू। मेटे जे काही मराठा समाजासाठी मी करतोय असं दाखवतात, हे भाजपचा प्रचार आहे, मराठा समाजाचा नाही। आणि मराठा समाजाने जी मागणी केली त्याच्याबरोबर काँग्रेस आहे। आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या बेंचचा निकाल 5 मेला आल्यानंतर राज्य सरकारनं न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची कमिटी नेमली होती। आणि आता काय केलं पाहिजे म्हणून विचारलं होतं। कालच न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या कमिटीनं राज्य सरकारला रिपोर्ट सादर केला आहे आणि त्यांनी त्यामध्ये काही राज्य सरकारला सूचना दिल्यात, सल्ला दिल्यात। त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी, कल्याणकारी योजनासाठी राज्य सरकार काम करेल। ही सगळी वस्तुस्थिती स्पष्ट असताना कुठं केस लढली नाही, वकील हजर नव्हता, एक्झिबिट काही कागद दिले नाही। सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलं त्यावेळेस विधी आणि न्यायमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस होते। हायकोर्टामध्ये जर डॉक्युमेंटला एक्झिबिट पडलं आणि ते सर्वोच्च न्यायालयात गेलं, त्यातलं एकही डॉक्युमेंट कुणी गाळ करू शकत नाही। ते न्यायालयाचं डॉक्युमेंट आहे। मग जर गाळ झाला असेल तर तुम्हीच गाळ केला असेल, आमचा संबंध काय त्याशी? आणि न्यायालय निकाल देतं आणि जी घटनापीठ आहे ते त्यांनी सगळं बघून निकाल दिला आहे। याची जबाबदारी स्वीकारायची ऐवजी खोटं बोल, घटनेचा चुकीचा अर्थ सांग, न्यायालयाचा चुकीचा अर्थ सांग, हे पाप देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये करत आहेत। आणि राजकीय त्यांचं प्रकरण चालू आहे। तर पहिल्यांदा आम्ही ठरवलंय याचा राजकीय विरोध करायचा आणि जेही खोटा प्रचार ते करतायत हा जनतेला सांगायचा। काँग्रेसच्या कार्यकर्त्यामार्फत जिल्ह्यामध्ये हा विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे। मराठा आरक्षणामध्ये आम्ही काही चूक केली नाही। ओबीसीचं राजकीय आरक्षण देवेंद्र फडणवीसमुळे गेलं आणि 50%च्या वरचं जे मुस्लिम आरक्षण होतं ते मराठा आरक्षणाप्रमाणेच 50%च्या वरचं गेलं। त्यामुळे वेगळी भूमिका कुठल्याही आरक्षणामध्ये आमची नाही। सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याची काँग्रेसची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। माझं निवेदन मी संपवतो। आपले काही प्रश्न असतील तर मी उत्तर देतो। पंचायत सगळ्या पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये 3 विषय उलटसुलट अर्थाने गाजवले जात आहेत। जो विषय थोडक्यात आहे तो मी आधी सांगतो। मराठा आरक्षण यामुळे रद्द झालं, इंदिरा साहनी जजमेंटप्रमाणे 50%च्या वर आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि सांगितलं SCBC जे 50%च्या वरचं आरक्षण होतं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे। त्याचबरोबर मुस्लिम आरक्षण जे पृथ्वीराज बाबाच्या काळामध्ये 5% दिलेलं होतं त्याच्यामध्ये अनेक पिटिशन होत्या। तर मुस्लिम आरक्षणाची पिटिशन त्यामध्ये होती। आता ते मराठा आरक्षण 50%च्या वर गेलेलं होतं, त्याच पद्धतीनं मुस्लिम आरक्षण हे 50%च्या पुढे गेलेलं होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणासुद्धा याचिका त्या ठिकाणी फेटाळली। आता सर्वोच्च न्यायालयानेच ती फेटाळली। त्याचं कारण ते असं आहे की 50%च्या वरचं कुठलंही आरक्षण हे देशामध्ये कायदा नाही, घटनात्मक नाही, म्हणून त्यांनी आरक्षण नाकारले आणि अनेक कोर्टानं निकाल दिले। मराठा आरक्षणामध्ये सुद्धा अशोक भूषण न्यायमूर्ती यांच्या घटनापीठाने निकाल दिला आहे की 50%च्या वरचं SCBC आरक्षण आम्ही रद्द करतो आणि त्यातच मुस्लिम आरक्षणाची पिटिशन होती।
दुसरा विषय आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा. या विषयामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस दादांत कुठं बोलत होतं राज्यामध्ये. म्हणून मी नांदेडपासून सगळीकडे सांगतोय, या राज्यामध्ये विरोधी पक्षाची एक अत्यंत उच्च परंपरा आहे. उस्मानाचे आपले उद्धवरावदादा पाटील असतील, केशवराव धोंडगे असतील, दत्ता पाटील असतील, दिबा पाटील असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, आपले मराठवाड्याचे भूमिपुत्र, किंवा पवारसाहेब, या सगळ्यांनी राजकारण केलं. पण कोर्टाचे निकाल चुकीच्या पद्धतीनं लोकांना सांगितले नाही. आणि कोर्टाचे निकाल आपल्यापैकी कोर्टाचं बीट कव्हर करणाऱ्या सगळ्याला माहिती आहे की निकाल आपल्या पद्धतीनं आपण कव्हर करू शकत नाही किंवा त्या पद्धतीने सांगू शकत नाही. पण हे काहीही पथ्य न पाळता देवेंद्र फडणवीस राज्याच्या विरोधी पक्षनेते या घटनात्मक पदावर असताना आणि प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना दादांत खोटं बोलत आहेत आणि चुकीची माहिती राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आणि ओबीसीच्या 50%च्या वरचं राजकीय आरक्षण संपलंय त्या संदर्भामध्ये राज्यामध्ये मांडत आहेत. ओबीसीचं राजकीय आरक्षण का संपलं? माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि कायदा मंत्री असताना विकास किसनराव गवळी यांनी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली. डॉक्टर कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटप्रमाणे जे 2010 साली आलं होतं, राज्याने आयोग गठीत करायला पाहिजे होता आणि ट्रिपल टेस्ट करायला पाहिजे होता. 14 पासून 19 पर्यंत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस झोपून राहिले. त्यांनी त्याच्यावर काहीच काम केलं नाही. त्यांच्याच काळामध्ये विकास किसनराव गवळी यांची पिटिशन पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली. दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदा निवडणुका त्यांनी पुढे ढकलल्या होत्या म्हणून बॅच ऑफ पिटिशन नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाल्या. आणि राजीवजी गांधी यांनी जी पंचायत राज दुरुस्ती केली त्यानंतर एक दिवशी आपण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पुढे ढकलू शकत नाही, ढकलल्या होत्या. त्यामुळे कोर्टाने आदेश दिला की ॲफिडेव्हिट दाखल करा. तर त्यावेळेच्या राज्य निवडणूक आयोगानं जाहीर नोटिफिकेशन काढलं 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये. वाशिम, अकोला, गोंदिया, नागपूर ह्या ज्या निवडणुका घेतोय आम्ही त्या माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अधीन राहून. नोटिफिकेशन कधी काढलं? त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. विकास गवळीची पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू होती. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या घटनापीठाने निकाल दिला. डॉक्टर कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही त्यावर ट्रिपल टेस्टवर काम करायला पाहिजे होतं, तुम्ही केलं नाही. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचं कौतुक केलं की कमीत कमी तुम्हाला तरी डॉक्टर कृष्णमूर्ती जजमेंट समजलं आणि तुम्ही जाहीर नोटिफिकेशन दिलं. आता जो आदेश आम्ही करू त्या नोटिफिकेशनच्या अधीन नाही. आणि त्यांनी 5ही जिल्हा परिषदेच्या ओबीसीचं जे निवडून आलेल्या पोस्ट होत्या किंवा होल्डिंग पोस्ट होत्या त्या सगळ्या त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल ठरवल्या, रद्द केल्या. आता त्यामध्ये प्रश्न असा निर्माण झाला, कुठं एक जिल्हा परिषद जास्त होती म्हणजे पंचायत समिती 2, नागपूरला 6 जिल्हा परिषद जास्त होत्या म्हणजे पंचायत समिती 12. पण आता रद्द यातल्या 2 कोणत्या ठरवायच्या, 12 कुठल्या ठरवायच्या? सर्वोच्च न्यायालय म्हणलं हे काम आमचं नाही, हा उद्योग तुमचा आहे. आणि तुम्ही जाहिरात दिली होती की आम्ही ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू. म्हणून त्यांनी त्या सगळ्या निवडणुका ओबीसीचं जे जे निवडून आलेले होते त्याच दिवशी त्यांनी घरी पाठवलं आणि आदेश दिला इथून पुढं जोपर्यंत ट्रिपल टेस्ट होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका जनरल झाल्या पाहिजेत. हे सगळं पाप देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ओबीसीचं राजकीय आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात संपलं आणि हे सगळं घटनाक्रम असताना, तारखा असताना ते विसरून महाराष्ट्रभर दौरे करून ते खोटं बोलतायत धांदाड. या सरकारमुळं गेलं. आमच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलंच नव्हतं, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन दिलं नव्हतं, विकास किसनराव गवळी हा काय हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेला नव्हता. या सगळ्याला जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पण आज ते धादांत खोटं बोलत आहेत. ज्या विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत हे पाप केलं नाही, 70 वर्षात न्यायालयाचा निकाल फिरवण्याचं, खोटं बोलण्याचं पाप देवेंद्र फडणवीस या ठिकाणी करत आहेत.
तिसरा विषय मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, विधी आणि न्यायमंत्री ते होते. 14 ऑगस्ट 2018ला 102वी घटना दुरुस्ती झाली होती, तारीख लक्षात ठेवा. 14 ऑगस्ट 2018ला 102वी घटना दुरुस्ती झाली होती. त्यातले जे क्लॉज आहेत मी सांगतो. त्यानंतर राज्याला अधिकार राहिले नव्हते. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेने देवेंद्र फडणवीस यांना विश्वास टाकून 288 आमदारानं SC-BC बिलला मान्यता दिली होती. बिलला मान्यता देणं ही एक प्रक्रिया असते. त्यानंतर विधी आणि न्याय विभागानं त्यावर काम केलं पाहिजे. दरम्यानच्या काळात न्यायालयाचे निकाल काय आले, केंद्र सरकारनं काही निकाल घेतला का, हे सगळं बघून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं पाहिजे. 14 ऑगस्ट 2018ला घटना दुरुस्ती आली. आता आपल्यापैकी सगळ्याला माहिती आहे की जर त्या दिवशी जे तो GR आला शासन आदेश, तर 15 तारखेला तुम्ही त्याच्या विरुद्ध वागू शकत नाही. 105 दिवसांनी 30 नोव्हेंबर 2018ला देवेंद्र फडणवीस यांनी SC-BC आरक्षणाचा कायदा काढला. ते कायद्याचं राजपत्र 30 नोव्हेंबर 2018ला, तब्बल 105 दिवसांनी. हे बेकायदेशीर काम होतं, पण हायकोर्टामध्ये आम्हाला कोणाला विरोध करायचा नव्हता. आरक्षणाचा प्रश्न संपतोय ना, सुटू द्या म्हणून आम्ही विरोध केला नाही. पण सर्वोच्च न्यायालय डॉमेन क्षेत्र आहे सर्वोच्च न्यायालयाचं, घटनेचा अर्थ काढायचा. 9/9/2020 रोजी मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायमूर्ती नागेश राव यांच्या खंडपीठानं सर्वोच्च घटनापीठाकडे पाठवलं. त्यांनी 3च त्यामध्ये आदेश केले. ए प्रमाणे 102वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल आहे का, बी प्रमाणे SC-BC नंतर मराठ्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण मिळालं होतं हे बी आणि सी प्रमाणे संपून टाकलं. आणि 9/9/2020 नंतर कुणालाही मान्यता देण्यासाठी किंवा SC-BC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी बंदी घातली. त्यानंतर घटनापीठाकर प्रकरण चाललं आणि घटनापीठानं SC-BC आरक्षण हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. मराठा आरक्षण जरी म्हणत असलो आपण, हे SC-BC आरक्षण आहे हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. त्याचं कारण 102वी घटना दुरुस्ती. 102वी घटना दुरुस्ती जी केंद्र सरकारनं केली ही 338B मध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन स्थापन करून केली. आता 338B मध्ये का, कारण 338 प्रमाणे देशामध्ये मागासवर्गीय बांधवांना आपण नॅशनल कमिशन करून संरक्षण दिलं होतं. त्यानंतर आदिवासी बांधवाला संरक्षण द्यायचा विषय आला, 338B टाकलं आणि त्यामध्ये त्यांना संरक्षण दिलं. बरोबर केंद्रातील मोदी सरकारनं 338B मध्ये देशातील SC-BCचं आरक्षण टाकलं. आता OBC आरक्षण हा शब्द नाही आहे त्या ठिकाणी. बरं, सब क्लॉज बदलायला पाहिजे होते, कारण कॉन्स्टिट्युशनल आरक्षण हे फक्त SC आणि ST आहे. OBC किंवा SC-BC आरक्षण हे स्टॅट्युटरी आरक्षण आहे. घटनेप्रमाणे हे कॉन्स्टिट्युशनल आरक्षण. राईट रवी, फोटो घ्यायला जातो तुला.